तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र ताना जाधव बोराळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। तर मित्रांनो, तुम्हाला मी आज एका अशा सापाबद्दल माहिती सांगणार आहे, तो जो आपल्या देशामधील सर्व सापांपेक्षा जास्त विषारी, सगळ्या सापांपेक्षा हा जास्त विषारी साप आहे। नाग, घोणसला परळ म्हणतात आणि नाग याच्यापेक्षा विषारी हा साप आहे। या सापाचं नाव आहे मण्यार, मराठीमध्ये मण्यार, इंग्रजीमध्ये याला क्रेट या नावाने ओळखतात। तर मित्रांनो, हा असाच शांत स्वभावाचा साप आहे। याला सायलेंट किलर सुद्धा म्हणतात। पाहू शकता मी जवळ आहे, माझा याला भास होत आहे, तरी पण हा पळणार नाही। हा असाच हळूहळू 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 जाणार। तर मित्रांनो, जे जमिनीवर झोपतात त्यांना या सापापासून धोका आहे। हा नागापेक्षा विषारी आहे, परळापेक्षा विषारी आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या। कारण जमिनीवर झोपणाऱ्यांना या सापापासून धोका आहे। हा साप निशाचर आहे। निशाचर म्हणजे रात्रीलाच फिरणारा, दिवसा फिरत नाही। हा रात्री फिरतो, त्यामुळे रात्री जमिनीवर झोपणाऱ्यांना याचा धोका आहे। कारण मित्रांनो, हे जो आपण आथरण पांघरण घेतलेलं असतं, त्या आथरण पांघरणामध्ये हा गरमीच्या शोधामध्ये शिरतो आणि जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा हा धोका समजून चावतो। आणि पाहू शकता साप ओळखायचा कसा, काळा असतो, काळा, एकदम काळा। लक्ष देऊन बघा, याचा चेहरा, गुलाबी जीभ आणि याच्या पाठीवर एकदम मधोमध षटकोनासारखे बारीक बारीक टिपके, आपण त्याला खवले सुद्धा म्हणू शकतो, त्याच्या अंगावरील, आणि काळा असतो आणि दोन जोडीमध्ये पट्ट्या असतात। अशा पट्ट्या त्या शरीरावर तुम्ही पाहू शकता की अशा दोन जोडीमध्ये पट्ट्या असतात। आणि हा माणसाला पाहून तेवढा हालचाल करत नाही, सायलेंट मध्ये जातो। दुसरे साप कसे एकदम माणूस जवळ गेलं की फणा काढणे, फुसकून करणे, काहीतरी भेव दाखवणे, हा काहीच करत नाही। हा शांत चलतो। त्याचा चेहरा पहा, लक्ष देऊन चेहरा बघा, तुम्हाला ओळखता आला पाहिजे। गुलाबी जीभ आहे आणि याच्यासारखा दिसणारा जो कवडे असतो तो थोडा ब्राऊन कलरमध्ये असतो, लाल कलरमध्ये असतो। याचे डोळे बघा, असा जीभ काढतो आणि असा शांत दिसतो। हा जास्त हालचाल करीत नाही। कवडे या ठिकाणी असता तर कवड्यांनी आपला भास होताच झटका हाणतो, उडी मारतो, पळायचा प्रयत्न करतो, घाबरून चावायचा प्रयत्न करतो, पण हा नाही। हा एकदम असा अजगर सापासारखा स्लो मध्ये चालत राहतो। तर हा साप जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हा झोपेमध्ये चावलेला कळत सुद्धा नाही बरं, कारण याचे दात बारीक असतात, त्यामुळे हा लवकर चावलेला कळत नाही। मच्छर चावल्याप्रमाणेच थोडी आग होती। आणि या साप चावल्याच्या नंतर टाइम भरपूर असतो, 2-3 तासाचा टाइम असतो माणसाजवळ, परंतु माणसाला लवकर समजत नाही की हा साप चावलेला आहे, त्यामुळे माणूस दगावतो। तर मित्रांनो, याला सोडून देऊत। असा साप दिसल्याच्या नंतर कधीही त्यांच्या जवळ जाऊ नका, मारायचा प्रयत्न करू नका। पुन्हा एकदा नाव सांगतो सापाचं, मण्यार, इंग्लिशमध्ये क्रेट। जो नागसापात विष असतं तेच विष या सापामध्ये असतं। आणि जमिनीवर झोपत असाल तर मच्छरदाणी लावून झोपत जा, जेणेकरून हा साप आपल्या अंथरुणात शिरणार नाही। मच्छरदाणीचा फायदा आहे। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।